नवंबर का महीना फिर से आ चुका है। सर्दियों ने दरवाजे पर दस्तक देना भी शुरू कर दिया है। कोहरे ने तो पूरे खेत को ऐसे छुपा रखा है मानो यह प्रकृति की बनाई सफेद शॉल हो जिसने ओढी है धरती माँ। रामकृष्णारी मंडळी सकाळी बकरी तिच्या करडांपाशी अशी बसली होती की जस काही तिचे करडच कोणीतरी चोरून नेतंय बाबा आता या जाळीतून। आता सकाळी सकाळी मस्तपैकी म्हणलं चला गाड्या थंडी सुटली थोड्या वेळ बसावा राजहंसन ते मस्तपैकी त्यांना खायला टाक कोंबडीच्या पिल्लांनी त्यांचं मस्तपैकी आवरलं ना आता बकऱ्यान गौरीला घेऊन आलो होतो इकडे वावरात चरायला कारण की आज आहे ना कंटाळा आला होता बाबा लय चारा आणायचं म्हणलं आता आहे ना डायरेक्ट बकऱ्याच नेतो मस्तपैकी चरून घेते त्यांना काय पाहिजे ते खात्यान। त्यांनी बी इतका घाम फोडला ना भाऊ मला त्या गौरीनी तर स्पेशली भाऊ माझा हातच जाळून टाकलाय पुरा इतके जबरदस्त पळाली होती ते दाव माझ्या हातात भाऊ पुरा काचलंय माझ्या हातात बस त्यांना चरून इकडे घरी आणलं मस्तपैकी तेवढ्यात अंड्याचं गिऱ्हाईक आलं होतं मग अंडे दिले मस्तपैकी त्याला आणि तेवढ्यात गवत घ्यायला आलो बाबा मस्त दुपारी। आता गवत बी असं केलंय की बाबा जे गवताच्या काड्या असतात ना त्याची वेगळी कुट्टी केली गौरीसाठी आणि जे पाला पाला असतो ना ती शेळ्यांसाठी वेगळी कुट्टी केली कारण की ना ते शेळ्या खात नव्हत्या बरं का। आणि आज भाऊ इतकं भयानक ऊन पडलं होतं त्याच्यामुळे ना आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांना पण सावली करून दिली। तिकडून डायरेक्ट कल्टी मारली इकडे खालच्या वावरात कारण की मम्मीने ते वेचित होती इकडे कापूस मस्तपैकी कापूस आहे ना न्यायचा त्याच्यामुळे ट्रॉली पण आणली। आता आहे ना भाऊ मस्तपैकी नेतो मम्मीने त्यांना सगळे असे बसिले ट्रॉली इतके जास्त काय भाऊ काय विषयच नाही करायचा इतके पॅक बसलो होतो ना आम्ही जसं बस ट्रॉलीने ट्रॅक्टरने आणलं बाबा घरी आम्हाला मम्मी त्याच्यात भाऊ इतकी घाबरत होती उतरायला कारण की ट्रॉली हालायची इकडून तिकडून जसे बसे उतरले सगळे।